इराण आणि इस्रायलमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू आहे. जगामध्ये युद्ध कुठेही सुरू असलं तर त्याचा परिणाम भारतावरती होतो. भारतीय अर्थव्यवस्थेवरती आणि व्यापारावरती याचा नेमका काय परिणाम होणार? भारत इस्रायलकडून कोणत्या वस्तू आयात करतो किंवा निर्यात करतो आणि एकंदरीतच शेती व्यवसायावरती याचा काय परिणाम होणार, या सर्व विषयी माझ्यासोबत बोलण्यासाठी माझा सहकारी अभिजित आहे. अभिजित, नेमकं भारतीय व्यापारावरती या युद्धाचा काय परिणाम होणार आहे? भारत आणि इराण हे खूप प्राचीन काळापासून एकमेकांशी व्यापार करतात. तो हा व्यापार आजही सुरू आहे. भारताचा आणि इराणचा व्यापार हा हॉर्मुजच्या समुद्रधुनीच्या मार्गातून होतो आणि इकडे आपण छाबार बंदर विकसित करतोय इराणमध्येच, जे की आपल्याला रशिया असेल किंवा पश्चिम आशियातील इतर देश त्यांच्याशी कनेक्ट करते. भारत हा बऱ्यापैकी पश्चिम आशियाकडून कच्चे तेल, ड्रायफ्रूट्स वगैरे घेतो आणि आपण त्यांना फळे वगैरे, राईस वगैरे अशा पद्धतीनं निर्यात करतो. तर एकंदरीतच भारताचा आणि इराणचा आयातीवरती नेमकं काय परिणाम होणार आहे? कोणत्या वस्तू आपण आयात करतो किंवा याचा परिणाम नेमका सर्वसामान्य जनतेवरती कसा होऊ शकतो? भारत महत्त्वाचं म्हणजे इराणकडून कच्चे तेल मोठ्या प्रमाणात घेतो. आधी हे प्रमाण खूप मोठं होतं, पण मधल्या काळात अमेरिकन निर्बंध लादल्यानंतर इराणकडून आपण कच्चे तेल कमी केलं. नंतर अमेरिका असेल इतर देशांकडून तरीही इराणमधून येणारं कच्चं तेल जर महागलं किंवा या युद्ध जर लांबलं तर त्याचा परिणाम हा भारताच्या आपल्या अंतर्गत महागाईवर होतो. म्हणजे कसं की घरगुती LPG सिलेंडर आपण म्हणतो ते इंधन, ते महागण्याची शक्यता आहे. पुन्हा त्याचा परिणाम हा पेट्रोल डिझेलवर होतो आणि एकदा इंधन महागलं तर ट्रान्सपोर्ट खर्च किंवा इतर सगळं खर्च करून देशांतर्गत महागाई आपली वाढण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इराणकडून आपण ड्रायफ्रूट्स वगैरे मोठ्या प्रमाणावर घेतो. खजूर असतील, बदाम, अक्रोड, पिस्ता वगैरे. आत्ता युद्ध सुरू होऊन 2-3 दिवस झालं तरी आपल्याला वाशी मार्केट असेल किंवा मुंबईचं क्रॉफर्ड मार्केट असेल, तिथं बदाम, पिस्ताच्या वगैरे किमती ह्या खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला वाढल्याचं दिसून येते. पुन्हा आपण बऱ्याच डाळी किंवा इतर गोष्टी आपण पश्चिम आशियातून आयात करतो. जर युद्ध लांबलं तर त्याचा परिणाम आपल्याला अगदी बरोबर आहे. युद्ध लांबलं तर या सगळ्या गोष्टी आहेतच. पण आता आपण म्हणजे भारत इतर देशांना किंवा इराणमध्ये नेमकं काय निर्यात करतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत असेल किंवा महाराष्ट्र आपण घेऊया, तर महाराष्ट्रातून आपण जर बघितलं तर कांदा हा खूप मोठ्या प्रमाणात पश्चिम आशियात जातो आणि आता युद्ध हे सुरू असल्यामुळे जवळपास मुंबई बंदरात नाशिकमधील कांद्याच्या 160 कंटेनर अडकल्याचे आपल्याकडे माहिती आहे. असे इतरही गोष्टी आहेत आणि हा जर कांदा निर्यात झाला नाही तर तो परत देशांतर्गत त्याची आवक वाढेल आणि त्याची आवक वाढल्यानंतर त्याची किंमत घसरेल आणि त्याचा परिणाम थेट आपल्याला जरी त्या स्वस्त मिळाल्या वस्तू तर पण कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याचा खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नाही अभिजित, कांदा ठीक आहे. कांदा आणि आणखी इतर कोणत्या वस्तू म्हणजे शेतकऱ्यांना लॉस होऊ शकतो? आपण केळी आणि द्राक्षे घेऊया. रमजानच्या पवित्र महिन्यात पश्चिम आशिया असेल किंवा इराणमधून आपल्या केळींना, द्राक्षांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि एकट्या जळगावमधून रोज 12 कंटेनर केळी आपण पश्चिम आशियाला निर्यात करतो. हे सगळे कंटेनर तिथंच थांबून आहेत किंवा केळी उत्पादक शेतकऱ्याचा आपण 1-2 दिवसात बघतो की हा सगळा नाशवंत माल आहे. हा जर त्यावेळी गेला नाही पलीकडे किंवा त्या देशात तर त्याचा फटका थेट हा शेतकऱ्यांना बसतो. आणि युद्धापूर्वी आपण केळ्याचं बघितलं तर युद्धापूर्वी हा 2,500 रुपये प्रति क्विंटल केळी असायचे, ते आता डायरेक्ट 1,500 रुपयांवर आलेले आहेत. आणि तेच द्राक्षांच्या बाबतीत पण आहे की निर्यात जर झाली नाही किंवा हे युद्ध जर बराच काळात सुरू राहिलं तर त्याचा फटका आपल्याला थेट शेतकऱ्यांना बसणार आहे. नाही, एकंदरीतच महाराष्ट्रात शेतकऱ्यांना केळी किंवा द्राक्ष किंवा कांद्याच्या बाबतीत आहे, पण इतर राज्यातील शेतकऱ्यांना काय याचा परिणाम होणार आहे? इतर राज्यातून इराणला किंवा इतर देशांना काय नेमकं निर्यात केलं जातं? एक छोटंसं उदाहरण म्हणजे आपण बासमती राईस, भारताचा बासमती राईस हा खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. तर इराण हा भारताच्या बासमती राईसचा खूप मोठा आयातक देश आहे आणि आता त्या देशात युद्ध सुरू असल्यामुळे बासमती तांदूळ जे आहे ना पूर्ण त्याची निर्यात ठप्प झालेला आहे. त्याचा परिणाम हा हरियाणा, पंजाबमधील शेतकऱ्यांना झालेला आहे. मग असे अनेक कृषी उत्पादनं आहेत
जे पश्चिम आशियाला जाणार आहेत किंवा तिकडून येणारे जर खते वगैरे असतील, आता तिकडून युद्ध सुरू असल्यामुळे खते आपण पश्चिम आशियातून किंवा इराणमधून खूप मोठ्या प्रमाणात आयात करतो. जर हे युद्ध लांबलं तर खतांच्या किमतीमध्ये म्हणजे युरियाच्या किमतीमध्ये 30-40% पण वाढ होण्याची शक्यता. पण हे कसं दीर्घकाळ जर लांबलं तर नाही, एकंदरीतच आता सोने चांदीच्या भावाबाबत बोललं जातं की आधीपासूनच एकतर सोने चांदीचे भाव गगनाला भेटलेले आहे आणि अशामध्ये आता युद्ध सुरू आहे आणि तिकून सोनं अर्थात आपण तिकून घेतो आणि जर हे युद्ध दीर्घकाळ चाललं तर नेमकं सोन्या चांदीच्या किमतीवरती काय परिणाम होऊ शकतो? तर युद्धाच्या काळात गुंतवणूकदार हे खूप अस्थिर असतात आणि सर्वसामान्यही अस्थिर असतो. त्यामुळे आता आपण शेअर बाजाराचं बघितलं की आजच आपला 800 ते 900 अंकांनी सेन्सेक्स पडलेला आहे. गुंतवणूकदार अस्वस्थ झालेले असतात. मग गुंतवणुकीचं सेफ माध्यम कोणतं तर सोनं आणि चांदी. म्हणून परत त्याचा कल लोकांचा सोन्या चांदीकडे वाढतोय. आज एकाच दिवसात सोन्याच्या किमतीमध्ये 7,000ची वाढ झाली तर चांदीच्या किमतीमध्ये 20,000ची वाढ झालेली. आणि हे युद्ध जर असंच लांबलं तर या सोन्या चांदीच्या किमती परत मोठ्या गगनाला भेटण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. तर एकंदरीतच अभिजित सरांनी जो भारत आणि इराण किंवा इतर देशाच्या व्यापाऱ्यावरती नेमकं भारताच्या शेतकऱ्यांवरती काय परिणाम होणार हे अगदी समजूनपणे सांगितलेलं आहे. तर आता हे युद्ध नेमकं किती काळ सुरू राहतं आणि जागतिक स्तरावरती याचा नेमका काय परिणाम होतो हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.